उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत। पार्थ पवारांच्या अ मीडिया होल्डिंग्स LLP कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलाय। तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचेही आरोप होत आहेत। ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। मुंडवा परिसरामध्ये तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला। सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं, पण हा सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत, म्हणून हा खरेदीवर ही सूट देण्यात आली का असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय। सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, मग कोट्यवधींच्या व्यवहारांमध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्यानं EOW आणि EDने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील कुंभार यांनी केली आहे। त्याचबरोबर 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीमध्ये 300 कोटी कसे आले? अनसेक्युअर्ड लोन होतं की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने ते दिलं याची देखील चौकशी व्हावी असं विजय कुंभार म्हणाले। तर पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय। तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भराल्याचंही अंबादास दानवेंनी म्हटलंय। याबाबत दानवेंनी ट्विट करून राज्य सरकारला प्रश्न विचारलाय। मेवा भाऊंच्या राज्यात 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये। उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अ मीडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघं 1 लाख रुपये इतकं आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीशी 300 कोटींना खरेदी करता आली आहे। हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनीच महाराष्ट्राला सांगावा। गंमत तर पुढे एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही, तर या कंपनीने रिअल इस्टेटचे भाव हे गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क पुण्यातील येथे चक्क IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी देखील चालवली आहे। 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतं? हेही महार वतनाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं।